आता इथे येणार आहे पॅडी आणि तो येणार म्हणजे तो आचरेकर काकूंच्या घरात येणार. आता बघूया त्यांच्या घरामध्ये काय होते ते. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कॅप्टन्स पॅडी दादा आणि सुप्रिया ताई. तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला. अरे तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला. अलबेला आला आला पॅडी आला. अलबेला आला आला पॅडी. आला आला परत आला. अरे मागच्या वेळी माझ्याकडनं चेंडू घेऊन गेलास, वर्गणी घेऊन गेलास ते ठीक आहे, पण आज माझ्या घरी राहायला आलास. अरे लाज नाही वाटत तुला? अरे ज्येष्ठ नागरिकांना कशाला छळतोस रे? बस काकू बस बस. मला हे अजिबात आवडलेलं नाही काकू, अजिबात आवडलेलं नाही. काय झालं किती घरं पडतात माहितीये तुम्ही असं बोलता तेव्हा. काकू 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 तुमचं नितळ सौंदर्य कधीतरी आरशात बघा काकू. तुम्ही स्वतःला ज्येष्ठ नागरिक म्हणवता. तुम्ही ज्येष्ठ नागरिक नाही आहात काकू, तुम्ही ज्येष्ठ मध आहात. म्हणजे तुम्ही गोड गोड आहात काकू. हनी ए हनी हाव यू हनी. मला हे अजिबात आवडलेलं नाही काकू, हे तुम्ही ज्येष्ठ नागरिक वगैरे म्हणतात ते. नौटंकी रे. अरे प्रत्येक वेळेला ना खोटं खोटं बोलतोस तू. तुझ्या खोटेपणाला मी भुलते रे. तू तुझं सामान उचल, बाहेर पड, बाहेर पड पहिला. काकू 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 हे माझं सामान नाहीच आहे. हे सगळं तुमचं सामान आहे, तुमचं. तुमचं सामान आहे बघा. हा सगळा भाजीपाला हा आणि हे सगळा किराणा. हा 5 किलो कांदे आणलेत, 5 किलो. आहात कुठे काकू? आणि हे तुमचं लाईटचं बिल भरून आलोय. मी घरात बाहेर 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 पहिला. अच्छा, म्हणजे काल दादरला जी घरफोडी झाली ती तू केलीस. चोराने म्हणे महागाईमुळे सोनं चांदी नेलं नाही, कांदे बटाटे नेले घरातले, तेच घेऊन आलायस तू. चोरेस. अरे बस काय काकू, एवढाच वळखलाय काय तुमच्या पॅडीला? आई शपथ काकू, मी कशाला चोरी करेन काकू? हे सगळं मी तुमच्यासाठी आणले काकू, तुमच्यासाठी. आता याच्या पुढे 20 दिवस तुम्ही फक्त आराम करायचा काकू. घरात बसायचा, असं चहा पीत पीत असं तंगडं असं ठेवायचं तिकडे टेबलावर आणि TV बघायचा काकू. आणि दिवसभर अशी मज्जा करायची. संध्याकाळी उठायचं, असं तयार बियार व्हायचं, मस्त साडी बिडी ह्याच्यापेक्षा पॉश साडी नेसायची आणि 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जायचं. आणि काकू बिल द्यायचं ना, तिकडे फक्त आपलं नाव सांगायचं, पॅडी. काय सांगतोयस? एवढा कसा मोठा झालास तू? नाही मी कुठे मोठा झालोय, मी आहे तेवढाच आहे काकू. ते आपले भाऊ आहेत ना, भाऊ कारंजे, ते आमदारकीला उभे राहत आहेत. हा अरे येऊन येऊन येणार कोण? भाऊन शिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? भाऊन शिवाय आहेच कोण? नगरसेवक 3 बार, अब की बार आमदार. नगरसेवक 3 बार, अब की बार आमदार. भाऊ कारंजे, भाऊ कारंजे. अच्छा, भाऊ कारंजे तो नगरसेवक. पण ते तर हाँगकाँगला गेलेत. ए कम ऑन काकू, हाँगकाँग नाही, हाँगकाँग. क्रूजवर गेले, क्रूज. नाही नाही नाही, वाचला ना मी, बोर्ड वाचला. हो दे तोटा, भाऊ हाय बोटा, भाऊला हाँगकाँग साठी हार्दिक शुभेच्छा. वाचला बोर्ड. आपला फोटो पण खाली सुटात असं सूट बीट हो, घातला हो, आपलं हो. सूट. बघितला बघितला. कधी आले कधी भाऊ परत? अरे आल्या त्यांनी आमदारकीचा तिकडे फॉर्म भरला ना. हो. कुठल्या पक्षाचा? ते पक्षाचा जरा गोंधळ आहे. म्हणजे भाऊ आधी ज्या पक्षात होता ना, तो पक्ष फुटला. मग भाऊ गेला दुसऱ्या पक्षात. मग दुसऱ्या पक्षाचा अजून प्रॉब्लेम असा आहे की कोणाबरोबर जायचं, तर त्यामुळे सगळाच गोंधळ आहे, सगळा मेकअप झालेला आहे. तर म्हणजे तुम्ही आता फक्त पक्षाचा विचार नका करू, तुम्ही भाऊंचा विचार करा, भाऊंचा विचार करा. हो भाऊंना किती काळजी आहे बघा, किती काळजी आहे. बरोबर आहे बरोबर आहे. आजच्या जगात कोण कोणाची एवढी काळजी घेतं रे? आणि काकू टेन्शन घ्यायचं ना, पुढचे 20 दिवस आहेत ना, पुढचे 20 दिवस तुम्ही नुसता आराम करायचा, मस्त मजा करायची आणि AC गाडीत फिरायचा. AC गाडीत फिरायचं. पण मला एक कळत नाहीये, तू मला एवढा मस्का का मारतोयस? म्हणजे माझ्याकडनं काय फायदा होणार आहे तुझ्या भाऊंना? नाही ते कसं आहे ना काकू, की म्हणजे तुमच्या महिला मंडळाचा गोतावळा केवढा मोठा आहे ना. तुमच्या त्या भिशा चालतात, तुमच्या त्या किट्ट्या पार्ट्या चालतात आणि ते गिळू साऱ्या जणी, तो असा तुमचा सगळा महिला मंडळाचा मोठा ग्रुप आहे ना. तो सगळ्या महिला मंडळाला तुम्ही घ्यायचा आणि त्या AC गाडीतनं फिरायचा आणि असं ना असा हात दाखवायचा, असं थोडंसं असं बाहेर यायचं, त्या गाडीतनं वरचं टपावर बाहेर यायचा, हात दाखवायचा आणि मी जो झेंडा देईन ना हातात तो असा फिरवायचा, असा हा. आणि मी स्लोगन पण तयार केले, स्लोगन पण तयार
केलं तुम्ही माझ्या मागणं म्हणा. हा. मतदान भाऊंना कर 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 भाऊंची भिंगरी कर कर कर. मतदान भाऊंना कर 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 भाऊंची भिंगरी कर कर कर. अच्छा, म्हणजे भाऊंची निशाणी भिंगरी आहे. हा, ते काय आहे, आमचा भाऊ आता अपक्ष आहे ना जरा, तर म्हणजे निवडून आल्याच्या नंतर म्हणजे जसा जसा वारा येईल ना तशी भिंगरी कर 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 कर. वा 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 वा, म्हणजे भाऊंनी निशाणी कशाची अचूक ठरवली आहे. म्हणजे कधी इकडे कर 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 भिंगरी, कधी इकडे कर 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 भिंगरी. हे स्लोगन कोणी लिहिलंय रे? अगं बाई, एवढा काय लाजतोयस? सांगायचं ना मला तू लिहिलंयस. काय ना काकू, म्हणजे स्वतःच्याच तोंडाने स्वतःची स्तुती कशी करणार ना. बरं. आणि म्हणजे तुला सांगतो की म्हणजे ना मी ठरवलंय तर क्रिकेटर आपण नाही ना झालो तर लेखक नक्कीच होणार. कोण? लेखक. आणि ह्या सगळ्या प्रचारात ना आपण एक गाणं पण तयार केलंय. बरं. आणि त्याला फुल गाण्याची चाल बिल देऊन रेकॉर्डिंग करून एकदम सॉलिड बनवलंय. हो? तर त्याचा गाण्याचा चाल म्हणजे बघा शब्द पण नीट आहे हा. का. शिक्का मारेला झेंडा धरेला, शिक्का मारेला झेंडा धरेला, भाऊंना खुर्चीत बसव, भाऊ जरा जोरात भिंगरी फिरव, 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 भाऊ जरा जोरात भिंगरी, भाऊ जरा. पॅडी, अरे कसला टॅलेंटेड आहेस तू, कसला गातोस तू. क्या बात. काकू काकू हे सगळं तुमच्यामुळे, हे सगळं तुमचं श्रेय काकू. काकू आणि याचे ह्या प्रचाराचे ना तुम्हाला वेगळे पैसे पण मिळणार हा. काय सांगतोय? वेगळे पैसे मिळणार हो, तुम्हाला. किती? 2,000 रुपये पर डे. 2,000 रुपये पर डे. 20 दिवस काम करायचं, 40,000 रुपये तुमच्या खात्यात. हे काकू 40,000. 40,000. मग काकू कशाला आपल्याला ओळख दाखवताय. काकू तुम्ही एक काम करा, हे पैसे खर्च करायला आहे ना तुम्ही दुबईलाच जा. दुबई? हो. अहो काय काकू, भाऊंनी ठरवलंय की मुख्य प्रचारकांना घेऊन ट्रिपला जायचं प्रचारानंतर दुबईला. आणि ती लिस्ट चालू होती ना, मी सांगितलं पहिला नाव आत्रेकर काकू, पहिला आत्रेकर काकू, नाही तर मी येणार नाही. काकू दुबईमध्ये जायचा, वा 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 वा, त्या वाळवंटात फिरायचा, वा 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 वा. आणि तो एक उंच टॉवर आहे, उंच टॉवरवर जायचा. काय बरं त्या टॉवरचं नाव? हा, बुर्ज खलिफा. नाही थांबा थांबा थांबा, आता ते गरगर झालं ना त्याच्यामुळे झाला प्रॉब्लेम. बुर्ज खलिफा. वा वा, दुबईची ट्रिप, बुर्ज खलिफा, कॅमल राईड, डेझर्ट सफारी. काकू हा गॉगल पण घेऊन ठेवा. काय रे? नाही ते तिकडे डेझर्ट सफारी करणार ना, मग ते डेझर्ट तुमच्या गेले तर डोळ्यात, म्हणजे वाळू बिळू तुमच्या डोळ्यात गेली तर. ओके. मग भाऊंच्या प्रचाराला तुम्ही तयार आहात? हो हो हो. अरे वा वा वा, 20 दिवसात मज्जा नुसती प्रचार. शशा म्हातारीला परत गंडवला. पॅडी, भाऊ निवडून आले, पुढे? हा, भाऊ निवडून आले. भाऊ निवडून आले, पुढे? हा, म्हणजे मग पुढे मग आपलं नेहमीचाच रुटीन ना, म्हणजे तेच ना, नेहमीचे रस्त्यातले खड्डे, महागाई, बेकारी, पाणी टंचाई. काय काय निवडून आल्यानंतर तुझा हा भाऊ आमच्याकडे धुंकून सुद्धा बघणार नाही. हे बघ, या थापांना मी बळी पडणार नाही आणि तूही पडू नकोस. हे सामान उचल आणि निघ, कारण जो काम करेल त्यालाच आचरेकर काकू मत देईल, कळला? शशा, या वेळेला म्हातारी गणली नाही रे. खूपच मस्त झालाय तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? अप्रतिम आहे स्किट, आणि हे आजच्या आणि हल्लीच्या वातावरणासाठी तर अत्यंत अगदी नेमकं असं स्किट आहे. आणि आय होप की आपल्यामधल्या सगळ्या ज्या आचरेकर काकू आहेत त्या पण भुलणार नाहीत ह्या वेळेला आणि व्यवस्थित आपलं मत देतील. आणि पॅडी, क्या बात है, कितनी धमाल की. मकरंद दादा? एकंदरीतच ह्या मजेला तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं मांडलं. मेसेज त्यातला महत्वाचा होता की प्रत्येकाने आपल्या हक्काचं मत अतिशय विचारपूर्वक, आणि आता मतदानाचा दिवस हा सुट्टीचा नसून आपल्या कर्तव्याचा आहे याची जाणीव ठेवायला लावणारं हे स्किट होतं. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. लग्नाच्या गाठी ब्रह्मदेव स्वर्गामध्येच बांधतो, पण काही गाठी आपले पूर्वज पाळण्यातच बांधतात. पाळण्यामध्ये लग्न ठरलेले नवरा बायको आता इथे येत आहेत.
बघूयात काय होतंय ते. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स. Oh, hi. Please. Hi. Hello, Magran sir. हॅलो Hi. Hi. Hi, रेणुकाताई. हाय This is not fair. हाय मी म्हटलं होतं तुम्हाला की जोडीने यायचं, एकटं यायचं नाही. तुम्ही राणा सरांना आणलं नाही, सर तुम्ही पण वहिनींना आणलं नाही. एवढा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यातला तुम्ही कुणालाच आणलं नाही. कुणालाच म्हणजे घरच्यांना आणायला हवं होतं. काय ना, तसं मी गावाकडचा खेड्यातून आलेलो, पण इथं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करून एकदम सेटल झालोय. वा वा पण काय आहे ना की गावाची नाळ तोडता येत नाही ना, आणि त्याचंच फळ म्हणजे माझी बायको. म्हणजे माझे आजोबा आणि तिचे आजोबा त्यांनी आमचं पाळण्यातच लग्न ठरवलं. तुम्हाला माहितीये की पाळण्याच्या बाबतीत मी किती वचनबद्ध आहे. नाही म्हणजे वचन पाळण्याच्या बाबतीत मी किती वचनबद्ध आहे. वा 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 त्यामुळे मी तिच्याशी लग्न केलं. म्हणजे एवढी काही वाईट नाहीये, चांगली आहे, दिसायला बरी आहे. कॅटरीना कैफ नसली तरी अगदीच मोहम्मद कैफ नाहीये, बरी आहे. बरी आहे, दिसायला चांगली आहे. आणि मी तर एकदम तिचं असं मेकओव्हरच करून टाकलं. तुम्ही बघाल तर ओळखणारच नाही तिला. फक्त तोंड उघडलं की पण मी तो चान्स देणारच नाहीये. सगळं तिला नीट सांगितलंय. आणि माझं लग्न जे झालं गावाकडंच, त्या लग्नासाठी म्हणून मी इथं माझ्या ऑफिसच्या लोकांनी इथं पार्टी दिली आहे हॉटेलमध्ये. त्यामुळे सगळे येतीलच आणि आता ती सुद्धा येईलच. नाही आता नाही, आता नाही. दिसावं तो कस काय दिसो, मला लगीन करावं पाहिजे, रेतीवाला नवराव पाहिजे, मला लगीन करावं पाहिजे, रेतीवाला नवराव पाहिजे. व्हॉट इज दिस नॉनसेन्स यार. काय गाणं वाजवतोय हॉटेलमध्ये तू. बर मग हे बघ, मोठ्यानं बोल आणि भुंग्यासारखं गुंगुंग करू नको ना माझ्या कानात. गुंगा करतो का गुंगू मच्छर करीतो. तू जे मला बोलत होतीस ना ते बोल मोठ्यानं. काय म्हणत होतीस. मुतारी कुठं आहे. सॉरी, माय वाईफ. वॉशरूम, वॉशरूम म्हणायचं. मुतारी सॉरी, मुतारी नाही, वॉशरूम. वॉशरूम पण मला काय धुवायचं नाहीये. मला फक्त हात खाली कर. काही असलं ना तरी वॉशरूमात म्हणायचं. इथं स्टेटस आहे माझा. हा नीट. आता लोक येत असतील जरा नीट नीट. पाहुणे येणार आहेत. हा. बरं झालं सांगितलं. अरे हे काय करतेस, काय करतेस हे. माझी आई म्हणती पाहुण्या माणसांसमोर बाई माणसानं बोडक्या डोक्यानं जाऊ नये म्हणून. वंगा असतं. हा म्हणून आणली होती. आता तुमची आवड म्हणून हे असले कपडे घातले ती दुषकावानी. आता पदर नाही घ्यायचे डोक्याखाली. हे बघ, मी पदर पसरतो तुझ्या समोर. नको ग, नको माझ्या आबरूचे तिंडवडे काढू तू. प्लीज प्लीज फेक एवढे फेक. माझी आई म्हणती बाईला कुठं म्हणण्याचं काय स्थानच नसतं. शहर असं नाही तर गाव वागणूक एकच. गप्पा बस, गप्पा, एकदम गप्पा, शांत. कळलं ना, एकदम शांत. आले आले. वेलकम सर, वेलकम वेलकम वेलकम. प्लीज प्लीज सर, वेलकम सर. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. हा तुम्ही प्लीज. हाय. ए, सटवे! तुला काय नवरा नाही का घरी आवळायला? गप्पा बस, कशाला गालाला गाल घाशी ती? गप्पा बस. प्लीज यो, आय विल जॉईन आफ्टर सम टाइम प्लीज. थांबा, थांबा, दाखवते, थांबा. प्लीज गप्पा बस प्लीज. हे सगळं चांगलं असतं ना? बेचक्या तोंडाची मिली. काय कमी आहे तिच्यापेक्षा माझ्यात? आणि तिला तीच आवडत होती सारखी, तर मला कशाला आणलं गावाहून? रडायचं नाही आता, शांत बस. उपरनं तर लय बारीक लटकीलं गळ्यात. उपरनं. अगं टाय म्हणतात त्याला, टाय. टाय कुठून टाय घातल्याने इथं पार्टी दिली असं झालं मला. काय म्हणता तुम्ही बबनराव? पैश. बबनराव नाही, इथं मी कोणाला सांगितलेलं नाही माझं नाव बबनराव आहे म्हणून. मग काय सांगितलंय? इकडं मी माझं नाव चिन्मय सांगितलंय. काय? चिन्मय. चिन्मय. कसं वाटतंय मटणाच्या रश्श्यात गुलाबजाम बुडून खाल्लाय? काय तर
असू दे. चिन्मयच आहे माझं नाव. चिन्मय माझं नाव. आणि तुझं नाव पण मी सगळ्यांना आरोही सांगितलंय. खूप आवडतं ना मला. खळ्या गाल. गावाला असते ना गव्हाच्या खळ्यात तेव्हा मी अशा आरोळी देते ना पार परिगावाच्या मळ्यापर्यंत पोचते. आरोळी आवडलंय मला नाव आरोळी. मी कुठल्या खळ्यांबद्दल बोलते? गावाच्या खळ्याबद्दल सांगतेय. अगं आरोळी नाही ग, आरोही. कठीण आहे. माझं नावच चांगलं आहे बकुळा. तुमचाच बदला चिन्मय. कुठल्या जन्माचा बदला घेतेस तू माझ्याशी? बदला. हे बघ, आणि इथं लोक आले ना त्यांना काय सांगशील? आपलं लग्न कुठं झालंय म्हणशील? कसं झालं आपलं लग्न डेस्टिनेशन मॅरेज. यु नो म्हणजे काय? डेस्टिनेशन मॅरेज म्हणजे काय असतं की आपले सगळे पाहुणे, आपले सगळे नातेवाईक असं घ्यायचे आणि असं कुठेतरी पर्यटन स्थळी जायचं एखाद्या आणि तिथं लग्न करायचं एखाद्या डेस्टिनेशनला जाऊन. त्याला डेस्टिनेशन मॅरेज असं म्हणतात. मग सोपं सांगू ना, शिल्लोड भोकरदन आहे ना तिकडं झालं लग्न. भोकरदनच्या एसटी स्टेशन जवळ झालं ना आपलं लग्न. एसटी स्टेशन म्हणून त्याला डेस्टिनेशन म्हणायचं. कळलं ना? आणि आता शांत इथं उभं राहा. कुणाशीही बोलायचं नाही. तुला काही वाटलं माझ्याशी बोल. मी जरा पाहुण्यांकडे बघून येतो. प्लीज. ऐका ना, हा. मी पण येते पाहुण्यांपाशी. कशाला? या हॉटेल आहे ना, इथली व्यवस्था बरोबर दिसत नाहीये. पैसे घेतलेत नुसते. काय झालं? खुर्च्या पण नाही येत. लोकांना उभं राहू राहू जेवता येत लय वाईट. मी एक काम करते, सगळ्यांना म्हणा पंक्तीला बसा, जातीनं वाढते जातीनं. ते त्यांच्या हाताने घेऊनच खातील आणि ते तसंच खातात. आपण काही करायचं नसतं. ते वाईट दिसतं तसं. वाईट कसं दिसतं? पाहुणी माणसं आपण बोलवायची आणि आपण वाढायचं. वाईट दिसतोय आणि असं भारी दिसतोय. भिकाऱ्यावानी थाळ्या हातात घ्यायच्या आणि रांगा लावून जेवायच्या. हे बघा, त्याचा रस्सा सांडीला पुसून येते. ते पुसतील त्यांचा रस्ता. तू काही जाऊ नकोस. तू थांबितच. काय गरज नाही. ते जेवतात व्यवस्थित. ऐका ना, हा. तो आहे ना तो मोठा तवा घेऊन बसलाय. हा. नुसता चमचा वाजवायला टना तव्यावर. मी जाऊन 4 थालीपीठ थापू का? तुमच्या साहेबाला लय आवडतील. सकाळी आमच्या बिल्डिंग खालचा साहेब आहे ना, त्याला लय आवडल्या मी केलेल्या चकोल्या. बिल्डिंग खालचा साहेब वॉचमनला खाऊ घातल्यास चिकोल्या तू घरी? त्याला साहेब म्हणतेस? अगं इज्जत घालू शकता. अगं वाईट दिसतं का असं करणं? वाईट दिसतं. तुमच्या शहरात सगळ्यात चांगल्या गोष्टीच वाईट कशा दिसतात? हो, वाईटच दिसतं. आणि मी सांगतो तसंच वागायचं. मी बोलतो तेच करायचं. चड्ड्या बनीने अशा गॅलरीत वाळवायला ठेवायचं नाही. शेजारचे लेकरं अशा घरात घेऊन यायचे नाहीत. पोलीस केस करतील ते. शेजारच्या बायकांशी बोलायचं नाही. खिडकीतून काय चाललं, काय केली माझी, काही विचारायची गरज नाही. मी सांगितलं तेवढं कळालं, तेवढंच करायचं. हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही. करायचं काय? मी चालले गावाला. जाणीक मी पण चाललो. आणि मी काही येत नाही तुझ्याकडं. मी काही शेती करायला नाही आलो इथं. शेती करणं चांगलंय. आमचा शेतकरी आहे ना, राजा असतो तिकडं. असा सुटाबुटातला नोकर नसतो. 100 एकर शेती आहे आमची. शेती केली ना तर राजा होईल हा माणूस. इकडं कंबरडा मोड्यापर्यंत सर म्हणायला लागणार. ट्रॅक्टरवर बसून मजा कराल. इथं स्वतःच्या गाडीत बसल्यावर पण दंड द्यायला लागतोय. त्याला दंड नाही, त्याला टोल म्हणतात. आणि मी भरणार टोल. आणि मी तिथंच राहणार. तुला खपायचं तर खाप गावाकडं. तू निघ. मग कशाला लग्न केलं? झक मारली मी माझी. सॉरी. यू कॅरी वाईफ. प्रॉब्लेम. मग घ्या गाडी मोड. घेतला काडी मोड. जा तू तुझी मोकळी, मी माझा मोकळा. गाडी मोड घेतला. घेतला. जा निघ. चल. तेवढ्यासाठी बोलावलं मला इथं? तुमच्या इकडे ना माणसाला किंमतच नाही. किंमत सगळी जग म्हणताना. तुमच्या आजानं आणि माझ्या आजानं ठरवलं होतं लग्न पाळण्यात म्हणून आले. माझी आई म्हणती आम्ही दोघं रांगत असताना मला धरून चालायला लागले. हे मी जेवले नाही ना तर जेवायचे नाही ते. आता म्हणतायत जा. जाणार आहे, येणार पण नाहीये परत. पण लग्न पाळण्यात झालंय. आणि माझ्या आत्याने म्हणला होता पाळणा. तिनं म्हणलेला पाळणा जेव्हा जेव्हा आठवेल ना तेव्हा माझी किंमत कळेल. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी मागत केळ, तिसऱ्या दिवशी दिलं रताळ, जो बाळा जो जो रे जो, बकुळा. बाळा जो ए बकुळे, तुझा बबनराव तुला बोलवायला लागे. त्याला सोडून त्याच्या आण तुला. त्याला सोडून जाऊ नको ना बकुळे. तू म्हणशील तसं वागीन मी. बकुळे तू जाऊ नको मला सोड. खरंच
खरंच. खूपच कमाल झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई, क्या बात है योगेश, प्राजक्ता, सुपर. एक तर वेगळाच एक वेश आज, आणि तुझी तर भाषा पण वेगळी वापरली असतो. खूपच छान. ही गावाकडची लव्ह स्टोरी भारी आवडली आम्हाला. व्हेरी गुड. मकरंद दादा, आउटस्टँडिंग. फार सुंदर, फार सुंदर. एक तर उत्तम लेखन, तुमच्या दोघांचाही परफॉर्मन्स जबऱ्या होता. आणि योग्य आज तू सुसाट सुटला होतास. क्या बात है यार, बहुत अच्छा. तुमच्या जोडीकडनं हीच अपेक्षा आहे. माझ्याकडनं तुम्हाला टोपी. निर्विवाद. माझ्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त मार्क. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. हो दे कल्ला. जानी, झुंड में तो गिधड़ आते हैं लेकिन शेर अकेला आता है. आता आपल्या समोर येणारे एक वाघ. बघूयात त्याचा शेर दिल परफॉर्मन्स. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कलाकार. ये आया है वाग्या लोगो रे लोगो, वाग्या के संग संग झूम लो झूम लो. आया है वाग्या लोगो रे लोगो, वाग्या के संग संग झूम लो झूम लो. त्या एकंदरीत वाजलेलं गाणं, घातलेले कपडे आणि केलेला मेकअप यावरून कळलं असेल मी कोण आहे. मधुरा, मी कोण आहे? पिवळा बैल दिसतोयस तू अगदी. बैल असा असतो का ग? वाघ आहे वाघ. अरे मग वाघासारखं वाघ जरा. माझं जेवण झालंय, आता थोडी वामकुक्षी घेऊया. जंगल जंगल में चली है पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है. अल्लाह, आय शॉट. अरे बापरे, अल्लाह. ए वाघ, आय शपथ वाघ. ए वाघ, ए वाघ, ए वाघ. एक फोटो दे ना, फोटो फोटो. हा दे ना. झोपेतनं उठलेला वाघ, फिलिंग गुड मॉर्निंग. ए वाघ, ए वाघ. तुझ्या आईला काम कर ना. ए चष्मा घातलेला वाघ. ए टर्की. खाली आहे मग दाखवतो. ए वाघ बोला, ए बोला बोला. ए वाघ, ए भाकरी खातो का? ए ए भाकरी खातो का? तू तोंडाला लावायला मग भाकरी घेत चपाती पण खाल्ली. ए खाला ए भाकरी. ए वाघ. आईला हाय माणूस वागतोय माकणार का कोणाच्या नादी लागेल. आपणच जाऊया इकडून. ए थांब ना. ए घाबरलं का? ए बदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. हे नको हे नको हे नको. हे नको, दुसरं घे. आम्ही जातो आमच्या गावा. हे नको 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 नको. टॅम्पलीस टॅम्पलीस टॅम्पलीस. टाइम प्लीज नाही, करेक्ट टायमिंगवर आलाय. आणि आपल्याकडे टायमिंग आहे ना, त्याच्यामुळे तू इथे टिकलोय आपण. माहितीये तुला? पण आता माझं टायमिंग चुकलंय. टर्की, जाडी मांजर, करपोट. मला माफ करा वाघ सर. मी तुमच्या पंजा पडतो, पाया पडतो. मला माफ करा. केवढासा आहेस रे तू, केवढासा आहेस. मोजून 30-35 किलो भरशील. म्हणजे लावून लावून खाल्लं तरी स्किट संपायच्यात संपशील. नको नको. मला 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 डेंगू झालाय. डेंगू डेंगू. असा डेंगू? हा मच्छर असं चावतो ना, डेंगू.
मला खाल्लं ना मग तुम्हाला पण डेंग्यू होईल. नाही मला डेंग्यू नाही झालं, मला अजीर्ण झालंय. आत्ताच जेवलो ना मी. आपण एक काम करूया, आपण खेळ खेळूया. म्हणजे मी खेळलेलं, मी खाल्ल्याने तर सगळं जिरेल. आपण पंजा लढूया. पंजा नको. मागाशी पंजा पाहिला मांजरीसारखा एवढा दिसत होता. खाली आल्यावर कळलं हा पंजा नाही, अख्खा पंजाब आहे. पंजा नको. मग आपण प्रो कबड्डी खेळूया. नको कबड्डी नको. तू सर्व्हिस घाल, मी तुला पकडतो. नको, ऑलरेडी मी सर्व्हिस घातलेली आहे. हा? उडी मारली. मला खेळायचं, काहीतरी खेळूया. काहीतरी मर्दानी गेम खेळूया ना. हे आपण कुस्ती खेळूया, कुस्ती. हा मी हारलो. तुझ्यात काय दमच नाही रे. नाही रे, तुझा काहीच उपयोग नाही तुझा. माझे घरचे पण बोलतात माझा काहीच उपयोग नाही. मी तुला पर्याय देतो. तुला माझ्या गुहेत ये, मी तुला इथून सुटका करतो आणि गुहेत डांबून ठेवतो. नको गोव्यात नको. हो, माझ्या बछड्यांना ना माणसांची सर्कस बघायला मिळेल. तुला काय काय येतं? मला काय नाही येत. करून दाखव. नाही येत. करून दाखव. दाखव. प्रद्युम्ना, लक्ष्मणा, प्याड्या, अंछा माणसं येणार, माणसांना वाघ खाणार, 1, 2, 100 भाग येणार, नायनाट होणार, तुकडे होणार, रक्तबंबाळ होणार, मातेत जाणार माणूस. मातेत जाणार. गेला माते. अमोल पालेकर. नाना अमोल पालेकर. अमोल पालेकर. लय मस्त आहेस तू. 1 मिनिट. हे काय? नक आहे नक. हे ते दिसतंय, पण कोणाचं नख आहे? मांजरीच आहे. एवढं मोठं. हा त्याला खत पाणी टाकलं आणि ते वाढलंय. खोटं बोलतोस, हे वाघ नख आहे. का घातलंस? हे माझ्या आजोबाने दिलं. बोलले हे घाल तू शूर होशील. आता कळलं नकली नख आहे. काय नसतं शूरवीरा. नकली नख आहे. मग आता मी तुझी नख काढणार. नको माझी कशाला काढताय नका. मी माझ्या बछड्यांच्या गळ्यात हार बनवणार. मग आमची नका घातल्यावर तुम्ही शूर होता ना, मग तुमची नका घातल्यावर माझी मुलं बुद्धिमान होणार. आणि मग मी तुझी चामडी काढणार आणि तुला असं माझ्या गुहेत ठेवणार आणि त्याच्यावर मी रामदेव बाबाची योगा करणार. अरे माझी चामडी केवढी तू केवढा. नको झाला कुत्र्या. तुला कुत्रा बोललास का? नाव काय तुझं? नको राग नको का? नाव सांग. टायगर. तू टायगर? कुठल्या अंगाला वाटतो टायगर? तुला साळींद्र वाटतो? साळींद्र का? आता पक्का दळींद्र झालोय मी. असं कसं टायगर? मी पण टायगर, तू पण टायगर, आपण दोघं भाऊ भाऊ. टाई दे. बाबा मी घरी जाऊ. जा ना, घरी जा. पण आडनाव सांग. आडनाव काय? नको सांग ना आडनाव. वाघमारे. ये इकडे. आडनाव काय? वाघमारे. वाघ मारे. तू वाघ मारणार? नाही मी आता बदलणार आहे ना नाव. काय? वाघ जगावरे असं ठेवणार आहे. वाघ जगावरे. असं काही आडनाव नाहीये भावा. तुला आता आडनावामुळे मरावं लागेल. आता माझा एक सेल्फी काढ. काढ. तुझ्या बापाने असं सेल्फी काढताना पकडलेला मोबाईल. तुला कळेल तुझ्या समोर वाघ आल्यावर काय होतं ते. काढ आता फोटो. लिह आता. टायगर किल टायगर. फिलिंग टायगरमय. टायगर. आणि आता टाक. फेसबुक वर टाक. चल आता मारायला तयार हो. मारायला तयार. मारून टाक. मला मारून टाक. खरं तर ना तुम्हाला संपवलं पाहिजे. हे बरं आहे. म्हणजे माणसांचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला संपवलं पाहिजे. मग या न्यायाने पहिला तुमचा एक्सप्रेसवे बंद करा. अरे आकडेवारीनुसार वाघांपेक्षा जास्त बळी एक्सप्रेसवेने घेतलेत तुमच्या. आधी त्यांना बंद करा, नाही का? अरे पण तुम्हाला मारलं पाहिजे. तुम्हाला वाघ जगवा. तुम्ही किती माणसं मारताय यार. टाक मला. मारून टाक. जा, सोडलं तुला. आताच एक घटना घडली दिल्लीत, त्याचं अजूनही वाईट वाटतंय. तुमच्या चुकीमुळे ना आमचं नाव खराब होत चाललंय, कळलं का? आम्ही 12 किलोमीटर एरिया असलेल्या घरात राहतो रे. तुम्ही आम्हाला 1 एकरच्या पिंजऱ्यात डांबून ठेवता. तुमच्या घरात कोणी परकीय माणूस घुसला की त्याला बाहेर हाकलताना मीही तेवढंच करत होतो रे. त्या प्रयत्नात
माझ्याकडनं चुकून त्याचा जीव गेला. मला शपथ त्याला मारायचं नव्हतं. आमच्या ताकदीची आणि तुमच्या ताकदीची जशी तुलना होऊ शकत नाही ना, त्याचप्रमाणे तुमच्या बुद्धीची आणि आमच्या बुद्धीची तुलना नाही होऊ शकत. बुद्धिजीवी तुम्ही आहात ना रे, मग तुम्ही का प्राण्यांसारखे वागताय? जा, पोट भरलेलं असून सुद्धा खायची तुमच्यासारखी सवय आम्हाला नाहीये. सोडलं तुला. हे बघा, हे टर्किया, हे सोंडे आहे, चष्मेवाला वाघ हे. आला अवकातीवर आला माणूस ना, तुमची जातच सुधारणार नाही. तुझ्या आईचा घो जातो का आता? फारच अप्रतिम झालाय तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. मकरंद दादा, काही बोलायच्या आधी मी टोपी घालतो. थँक्यू सर. तुमचा परफॉर्मन्स नेहमीप्रमाणेच भन्नाट होता, त्यात काही हे नाही. पण मुळात ह्या विषयाला हात घालणे हे थोडं धाडसाचं होतं. पण ते धाडस तुम्ही करून ते यशस्वी पण केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकीकडे माणसांना बोलता येतं, माणसाचे दुःख वाचता येतं, माणसांच्या दुःखाची जाहिरात करता येते, जनावरांच्या दुःखाची जाहिरात करता येत नाही. तर एखादा वाघ मेला तर त्याची खूप मोठी बातमी होत नाही. पण तुम्ही हे फार चांगल्या पद्धतीनं मांडलं, त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. थँक्यू. रेणुकाताई, सुंदर 22 फुटाच्या उंचीची भिंत पासून शेवट सगळंच अप्रतिम होतं. आणि प्रसाद, एस्पेशली तुझं काम मला आज खूपच आवडलं, म्हणजे खूप खूप आवडलं. तर न घाबरता आता ह्या वाघ आणि ह्या मनुष्याच्या जोडीबरोबर मी एक सेल्फी घेत आहे. आता आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कल्ला. शूटिंगला डायरेक्टर पेक्षा ज्याचं सगळ्यात जास्त वेळा नाव घेतलं जातं तो म्हणजे स्पॉट बॉय. म्हणजे कोणालाही काहीही हवं असलं तरी प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द असतो, स्पॉट दादा. आता इथेही एक सो कॉल्ड हिरोईन येते. तिन्ही स्पॉटला बोलवलंय. बघूयात त्या दोघांचं काय बोलणं होतं ते. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कलाकार. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. हा गोट्या आता होणार आहे फिल्म स्टार, फिल्म स्टार, फिल्म स्टार, फिल्म स्टार. स्पॉट. हा सर, आलो. पाणी. सर पाणी. सर बेबी पाणी. पाणी पी. मॅडम पाणी दारू पिल्यार का पिताय? नाही राहू दे, बॉटल ठेवा तुमच्याकडे. हे ऍक्टर लोक आहेत ना आजकालचे, निसते फक्त ए स्पॉट, ए स्पॉट, ए स्पॉट दादा, ए स्पॉट दादा. अरे असं करून तुम्ही आम्हाला ना रडवता रे. शेट, ह्याला काय अर्थ आहे? अरे नाईलाज आहे म्हणून ना, फक्त नाईलाज आहे म्हणून. नाही तर ऑन दी स्पॉट हा जॉब सोडला असता आपण. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हरे पिया, हरे पिया, हरे पिया, काटा लगा, हाय लगा, आजा बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हरे पिया. स्पॉट. हा मॅडम बोला ना. पाणी आलं ना मॅडम, पाणी प्या ना. पानी नहीं चाहिए, मग? चाय लाला चाय. चाय हवा आहे? हाँ, चाय और सुनो, हाँ. कुर्सी भी लाना. कुर्सी. एसी नहीं है क्या इधर? हा गरम हो रहा है मुझे. कैसे बैठूंगी मैं इधर? एवढं जेवढं बोलली नाही तेवढे डायलॉग पण नसतात सिरियल मध्ये यायला. काय बोललात का तुम्ही? मी बोलेन तुम्हाला मॅडम. मी वेडा आहे का? मी वेडा आहे. जा चल, माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. मग चहा मागे आता कॉफी हवी आहे तुम्हाला? मैंने बोला उतना कॉफी नहीं है क्या? वा वा वा.
एकमय विनोद आहे आमच्या स्क्रिप्टमध्ये अफलातून अफलातून. What's the hell? I the actor. I can talk English, I can walk English because English is my mother tongue. कसलं इंग्लिश शिकलाय? ह्याला काय इंग्लिश म्हणतात? आय द ऍक्टर असं नसतंच हो कधी. मग आय एम एन ऍक्टर. काय असतं? आय एम एन ऍक्टर. दादा काय आणू तुमच्यासाठी? ऍक्टर नीट ऍक्टर. आय एम एन ऍक्टर. सांगा ना काय आणू दादा? I want one tea and green tea and like this fish no way. Listen here, Baba. Listen, hi. In the tea, fish to way, go la. Listen here, listen, Baba. Listen, Baba. Listen, ha. जाना अन्न जाना. स्पॉट बॉयस ना तू? हा, हा? spot ठीक आहे, boy. कुठे? काय? डिरेक्टर कुठे आहे? डिरेक्टर काय आहे? मेन हिरोईन आहे ना, मेन हिरोईन. मेन हिरोईन असते ना शूटिंगला. मेन हिरोईन बरोबर शूटिंग चालू आहे त्याचं आणि मेन हिरो बरोबर शूटिंग चालू आहे. तुमचं रात्री शूटिंग आहे. रात्रीची सगळी शूटिंगची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. काय? असं काय? एवढ्या लवकर का बोलवलं मला? हा? असिस्टंट कुठे तो? असिस्टंट हा? हो बिथे मुझे बोला शार्प नौका पोछो. काय बोलला? शार्प नौका पोछो. ए बारदनदारीला पोचा बोलला. अरे शार्प नको पोछो पोछो इधर पोछो. तुम्हाला मराठी येतं मग बोला ना. इथे पोचायला सांगितलंय म्हणून 9 वाजता बोलवलं. बरोबर बोलवणार ना. मग? तो मागाशी मला बोलला होता. काय? तिला काय काम धंदे नसतं, तिला बोलून घे इकडे. काय असं बोलला तो? तोंडावर बोलला माझ्या. तुझ्या तोंडावर बोलला? इथं बोलला. भिकार. ओ स्नेक्स मध्ये काय? कोबरा आहे, ॲनाकोंडा आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला काय आवडतं? नाही मला असलं काहीच नाही आवडत. काहीच नाही आवडत. मग ठीक आहे. मला स्पेशली फिश आवडतात. फिश पॉर्न. काय? पॉर्न. हो मॅडम ती इंडस्ट्री वेगळी आहे. बाहेर कुठे कुठेतरी गेलात तर काय ते लोक उगाच चपलीने मारतील. तुम्हाला माहिती आहे? अरे बाहेर का नाही बोलायचं? पॉर्न आवडतात मला. पॉर्न सांगा, आवडतात. हो. पॉर्न म्हणजे काय माहिती तुला? काय? कोळंबी. अरे देवा. आय लाईक पॉर्न. हो बाई ते पॉन वेगळं हो. त्याला प्रॉन्स म्हणतात. कोळंबीला प्रॉन्स म्हणतात. हो हा तेच ते. चल जा माझ्यासाठी स्क्रिप्ट घेऊन या. स्क्रिप्टची काय गरज आहे तुम्हाला? म्हणजे स्क्रिप्टची गरजच नाही ना तुम्हाला. ऍक्शन. हा मग? अच्छा एवढे तर डायलॉग असतात प्रत्येक वेळी. ह्याच्या पलीकडे काय असतं का तुम्हाला? मला शहाणपणा शिकवून नकोस. मला आत्ताच्या आत्ता स्क्रिप्ट हवी आहे म्हणजे हवी. स्क्रिप्ट वगैरे काय नाही आहे. मला मागाशी असिस्टंट डिरेक्टर बोलला. काय? तो बोलला की हिचा आज वेगळा सीन आहे. एक सॉलिड सीन आहे. काय सांगतोस? हो रिअली रिअली. रोमॅन्टिक सीन असेल. येस रोमॅन्टिक. सेनोरिटा ए सेनोरिटा. सेनोरिटाचा सीन वेगळा आहे. कसं सेनोरिटा आहे? ती भाजी मंडईत चिकू विकते. यु नो मला असे डिफरंट रोल करायला आवडतात. रिअलिस्टिक हवे. हा, ओके realistic. मी रिहर्सल करते. Rehearsal. मी पोपली उचलते. हा पोपली नसते हो, टोपली असते. काय रे? ओके ऍक्शन. हा ऍक्शन. चिकू घ्या चिकू. चिकू घ्या ना. चिकू घ्या प्लीज. ओके कट. बरं झालं तुम्हीच कड बोललात. चिकू विकणार आहात तुम्ही? असे चिकू विकणार आहात तुम्ही? अहो जी गोष्ट विकताय त्याचे एक्सप्रेशन हवेत ना. जी गोष्ट नाही विकायची त्याचे एक्सप्रेशन कशाला देताय? चिकू घ्या ना. चिकू चिकू घ्या ना चिकू. ओके कट इट. बस बस मस्त. हे मला फार आवडलंय. लोकांना पण फार आवडेल हे सगळं. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी सिलेक्ट करतो. तुमचा आता वेळ तर शूटिंगला आहेच ना. हां. तोपर्यंत तुम्ही काय करा, ते बाजूच्या स्टुडिओमध्ये वॉशिंग पावडरची ॲडची म्हणजे ऑडिशन आहे. तुम्ही तिकडे जाऊन या पटकन. हा एक स्क्रिप्ट घ्या. स्क्रिप्ट वाचा. तिकडे आपला मित्र असिस्टंट आहे आपल्या गावावरचा आहे. तो तुम्हाला सगळी मदत करेल. तुम्ही जाऊन या. स्क्रिप्टची काय गरज आहे? हे बघ. वॉशिंग पावडर घ्या ना. वॉशिंग पावडर घ्या ना. बोला आता काय बोला. हे असं वस्तू कुठली बदला एक्सप्रेशन तेच. हा ऍक्शन वाचा. हे कपडे का मी घालू टाईट? हां वॉशिंग पावडर आहे मला धुण्यासाठी. आजच मला घरी आणा आणि वापरून बघा. मला आवडलंय. ओके गॉट इट. बघू जरा स्क्रिप्ट बघू. अहो
अहो काय ह्याच्यात फुल स्टॉप कॉमा वगैरे असतात का नाही ते वापरा ना. काय वाचताय हे असं? किती चांगलं वाक्य आहे माहिती. हे कपडे मी का घालू? टाईट वॉशिंग मशीन पावडर आहे ना कपडे स्वच्छ धुण्यासाठी. मला विचारा, आजच घरी आणा, मला आवडलंय. असं होते. यू शट नाही मी शटअप इंटरनॅशनल फादम भोग कळतं का तुला? शी हा? मला शिकव, मला अभिनयाचे धडे देतो तू? हा? तुझी लायकी आहे का मामुलीचा स्पॉट बॉय? चल नाही. जातो मॅडम, पण एक गोष्ट सांगून जातो. मी काही ते स्पॉट बॉय म्हणून करिअर बनवायला नाही आलोय आणि वास्तवाला सामोरं जात कधीतरी. अहो गावाकडे नाटकं करतो ना म्हणून मला इकडचं स्वप्न दिसलं हो, म्हणून इकडे आलोय मी. कामासाठी संघर्ष करता करता पोटाची खळगी भरायला लागते ना, म्हणून हे स्पॉट बॉयचं काम करतोय. नाही आणि एक दिवस माझा पण येणार आहे ना पण. आणि मला लाज नाही वाटत आहे कामं करायला, अजिबात लाज नाही वाटत. कारण का माझ्यासमोर मोठे मोठे आदर्श आहेत. थिएटरचे पडदे ओढता ओढता लक्ष्मीकांत मामाने ना अख्खा पडदा व्यापून घेतला होता. तिकीट खिडकीवरती तिकीटं फाडणारे राजा गोसावी, नंतर त्यांनाच पाहण्यासाठी लोकांची रांग लागली तिकडे. हे लोक माझे आदर्श आहेत हो. तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करा, मी माझ्या कामामध्ये माझा राम शोधतो. सॉरी. सॉरी नाही म्हणजे खरंच मनापासून सॉरी. स्पॉट दादा चहा आणतो. ऐका ना, तुम्ही घेणार का माझ्या हातचा? खरंच? हा. थँक्यू. खूपच कमाल झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? अप्रतिम ॲक्ट झाला तुमचा दोघांचा. देवयानी, संदीप, क्या बात है. संदीप, तू आज अप्रतिम काम केलंस. अत्यंत भन्नाट, खूप टॅलेंटेड आहेस तू आणि खरंच खूप मजा आली. शेवटी खूप इमोशनल केलं कारण लक्षाची आठवण आली. पण फॅन्टॅस्टिक. मकरंद दादा? पहिल्यांदा तर मी टोपी घालतो मग बोलू. तुम्ही दोघं इतके आउटस्टँडिंग होता आज. देवयानी, तुझी तर फारच कमाल होती आज. म्हणजे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे तुझा. आणि तू बाळा, तू फार रेंजचा ॲक्टर आहेस. तुझ्यामध्ये आहे ती शक्ती. तू जे शोधतोयस ते तुला लवकरच मिळेल याची मला खात्री आहे. आणि मुळात सगळ्यात आधी आपण टाळ्या वाजूयात सगळ्या स्पॉट बॉईजसाठी. येस. कारण आज इंडस्ट्री आहे ती त्यांच्यामुळे उभी आहे, ही वस्तुस्थिती आहे. कमेंट्स तर उत्तम मिळालेत. आपण तुमचे गुण बघूयात. रेणुकाताई? तुम्ही खूप यशस्वी व्हाल. मकरंद दादा? माझ्याकडे खरं तर ह्याच्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे होते. आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. असंच पोटभर असण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या रात्री 9 वाजता. तोपर्यंत होऊ दे कल्ला.